खेडेगावातली सासू आणि शहरातले जावई बघा, निम्यांचे तर चेहरे तसेच खुलले. जावई म्हणल्या निम्या असले. हा, आणि जावयाला जेवायला बोलवायचं ठरलं महाराज. मग काय करायचं? खीर करायची ठरली. काय करायची ठरली? खीर करायची ठरली. जावयाला खीर लय आवडत होती. अरे बापरे. महाराज शहरातले जावई खेड्यात आले आणि खेड्यात आले. आता महाराज मामांची बाहेर गेले आणि सासूबाईंनी जेवणाचा कार्यक्रम सुरू केला. पण सुरेश महाराज, जेवणाचा कार्यक्रम अशा जागेवर होता, जावयाची ज्या ठिकाणी बैठक होती बरोबर त्या लेकराला बाजूला घेऊन जा. तिथं जिथं जावयाची बैठक होती बरोबर त्याच्या समोर स्वयंपाकघर होतं. म्हणजे सासूबाईची चूल होती. जसं सकाळी 15 मिनिटं वांबाळ आलं, नेमकं जावं यायचं आणि सकाळ ते वांबाळ आलं बो. आणि सरपंच सासूचं भिजलं तर करायचं काय? सासून तरी त्यातलं जोड थोडं 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 जे आंबटवलं होतं, विठ्ठल विठ्ठल तरी सासूने त्यातलं आंबटवले जी लाकडं होती ती उचलली आणि ती आंबटवली लाकडं एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर ती स्वयंपाकघरात आणली. पण त्यालाही थोडासा ओलावा लागलेला होता. मग सासूबाईचा भात झालं, वरण झालं, पुरी झाली, भाजी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता सासूबाईंनी खीर हटायला घेतली. काय घेतली? खीर हटायला घेतली. पटपट बोला महिला मंडळ. खिरीतले तांदूळ कसे? बोला. खिरीतले तांदूळ पांढरे बोलता येतं तुम्हाला? मग बोला पटपट. खिरीतले तांदूळ, खिरीत टाकलं जाणारं दूध, खिरीतले काजू आणि खिरीत टाकलेले बेदाणे. भल्या माणसं हो, बेदाणे पांढरे असतात का? सासूबाईंनी सगळं जवळ घेतलं आणि सगळं जवळ घेतल्यानंतर सासूबाई खीर हटायला बसली. काय करायला बसली? खीर हटायला बसली. जशी आपली सासू खीर हटायला बसली तशी जावयानं सासू पाहिली. महाराज सासूने लाकडं घेतली, चुलखंडात घातली आणि महाराज जसे चुलखंडात घातली तसं त्याचं धुपान झालं. आणि महाराज नेमकी आदल्या दिवशी सासू पावसात भिजली होती आणि तिला सर्दी झाली. सासू खीर हटायला बसली. महाराज सारा धूर 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 तसा तो धूर सासूबाईच्या नाकात गेला. तसा तो एकटा आलाच नाही, सोबत जोडीदार घेऊनच आला. पण महाराज ती सासू आस्त गावची होती. जसा तो खाली आला तसं सासूने फर केलं का ते बाहेर आलेलं तेवढं आत गेलं. सासू खीर हटायला लागली आणि महाराज खीर हटता हटता परत धुपान झालेलं होतं. धुपान सासूच्या नाकात गेलं. सासूने लय आवरण्याचा प्रयत्न केला पण महाराज 100च्या स्पीडने ते जसं नाकातून पडायला लागलं. जावयाची नजर सासूकडे गेली. जावया अरे 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 म्हणता म्हणता नाकातलं टपकन धुण्यात पडलं. हा कार्यक्रम नेमका कुणी पाहिला? जावयाने पाहिला. आता मला खरं सांगा, खिरीतले तांदूळ पांढरे, खिरीतली साखर पांढरी, खिरीतलं दूध, खिरीतले काजू आणि सासूच्या नाकातून पडलेलं. महाराज ती रवी काय गत्ती करील का त्याची? जे एकत्र केलं रवीनी आबा बाबा 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 सारं मिक्स झालं. हे पाहिलं नेमकं जावयाने. जावयाने ते पाहिलं. पंगत जेवायला बसली. पंगत जेवायला बसल्याबरोबर नेमकी जावायला खिरावरती म्हणून सासूने मोठी वाटी घेतली आणि जावयाच्या पुढं ठेवली. महाराज सगळ्या जणांच्या समोर खिरीची वाटी ठेवली. जावई खिरीकडे पाहायचा, ताटाकडे पाहायचा, खिरीकडे पाहायचा, ताटाकडे पाहायचा, खिरीकडे पाहायचा. मामीचा शेंबूड खाऊ का खीर खाऊ, मामीचा शेंबूड खाऊ का खीर खाऊ. इकडे बघायचा, खिरीकडे बघायचा. 5-10 मिनिटं झाले. वाट्या माग वाट्या हाणणारे सगळे पंक्ती पठाण. त्यातला नेमका मेवना जावायला म्हणलाच बा, दाजी दरवेळेस तर तुम्ही लय खीर खात असता, आज खीरच खाय ना. हे सासूने ऐकलं. जी सासू सुरू झाली, बाया सकाळपासून खीर करीत होते आणि साऱ्या गावाने खाल्ली आणि तुमच्यासाठी केली, तुम्हीच नाही खाल्ली, खीर खा. जावई मला डॉक्टरने सांगितलं खीर नाही खायची. सासू म्हणली कोण्या डॉक्टरने?
आमच्या गावातल्या डॉक्टरनी सांगितलंय खीर खायची नाही, जर जगायचं असले तर खीर खायची नाही. सासू म्हणली काय होत नाही, आमच्या गावातला डॉक्टर त्याच्यापेक्षा चांगला आहे, तुम्ही खीर खा. तो सासू मला, सासू बाई तुम्ही थोडं खाली वाका. मग खरं सांगा मला मामी, खीर खाऊ का तुमचा शेंबूड खाऊ? सासू म्हणली तुम्ही खीर नका खाऊ, तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागेल. मला खरं सांगा, ऐका का, विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या. बाकीच्यांनी पण खीर खाल्ली, पण जावयाने खीर खाल्ली नाही. आता हे घ्या, खिरीची वाटी म्हणजे प्रपंच, खिरीची वाटी म्हणजे प्रपंच, जावई म्हणजे तुकोबाराय, आणि तुम्ही आम्ही सगळे पंक्ती माग पंक्ती आणणारे खिरीचे पंक्ती पाठाण म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. महाराज तुकोबारायांनी खिरीची वाटी बाजूला केली का? महाराजांना त्या खिरीतला दोष कळा.